सो इथे डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे. पहिलं काम आम्ही पूर्ण करतोय इथे. अशा प्रकारे चिटकवण्याचं काम करतोय आम्ही. सेलो टेप कुठे? डबल टेप लागेल ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा हा स्पेशल ब्लॉग असणार आहे बिकॉज आज माझ्या घरी म्हणजे आमच्या घरी माझ्या मम्मीचे फ्रेंड्स येणार आहेत आणि त्यातल्या एका मैत्रिणीचा आज बर्थडे आहे. आणि आज आम्ही त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. ते हैदराबादहून आलेत मुंबईला त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आणि आज आम्ही त्यांचा बर्थडे स्पेशल करणार आहोत. आजचा दिवस त्यांचा स्पेशल आम्ही करणार आहोत, त्यांना स्पेशल फील करवणार आहोत. सो आता त्यांच्या बर्थडेचं डेकोरेशन सुरू केलं आहे. आम्ही बाहेर किचनमध्ये मम्माची लगबग चालू आहे जेवण बनवण्याची. सो चला आपण बघूयात. व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. सो चलो आपण बघूयात. सो आता इथे आम्ही दोघी बहिणींनी मिळून बर्थडेची डेकोरेशनची तयारी सुरू केलेली आहे. इथे हे हॅपी बर्थडेचं बॅनर आम्ही लावणार आहोत. इथे अशा प्रकारे हे हॅपी बर्थडेचं बॅनर आहे. इथे बलून्स काढलेले आहेत. आता ते आम्ही फुलवून मस्तपैकी डेकोरेट करणार आहोत दोघीजणी. सो इथे डेकोरेशनची तयारी सुरू झालेली आहे. पहिलं काम आम्ही पूर्ण करतोय इथे. अशा प्रकारे चिटकवण्याचं काम करतोय आम्ही. सेलो टेप कुठे? डबल टेप लागेल ना. सो गाईज, इथे एका साईडला मी असं पकडले आणि एका साईडून दीदी त्याला अटॅच करते, त्याला सिक्युअर करून घेते जेणेकरून ते पडायला नको. टायल्स असल्यामुळे थोडंसं स्लिपरी होतं. बघा कसं पडतंय बार बार. टायल्समुळं पडतंय बिकॉज टायल्स थोडेसे आता ओलसर झालेले आहेत. त्याला तरी पण आम्ही क्लीन करून घेतलेले. डबल टेप लाव ना. सो गाईज, इथे मी डबल टेपचा जुगाड केलेला आहे आणि मला डबल टेप अशा प्रकारे मिळालेले आहे. हां, हे बघा, हे अशा प्रकारे काहीतरी दिसतंय छान असं. आणि आता माझी सिस्टर इथे बलून्स ब्लो करते. ब्लो म्हणजे फुलवते. ते मशीन आहे त्याच्यामध्ये. आणि या डबल टेपने आता आम्ही सिक्युअर करतो ते परत एकदा, कारण पडण्याची दाट शक्यता आहे. कलर कॉम्बिनेशन चांगला घे. ब्लॅक नाही आहे का? ब्लॅक व्हाईट रेड पण छान दिसेल. सो चला आपण बघूयात किचनमध्ये काय सुरू आहे. असं सगळं मेसी किचन झालेलं आहे आमचं. आणि इथे मस्त वडापावची तयारी सुरू आहे. मिश्रण रेडी करून घेतलेले मम्माने. प्लीज मेसला इग्नोर करा. डोंट जज द मेस. सो गाईज, हिने अशा प्रकारे 2 बलून्स फुलवून घेतलेत रेड कलरचे आणि व्हाईट कलर सोबत स्कॅम झालेलं आहे. इथे होल कुठे दिसते? इथे खूप छोटे छोटे असे होल्स आहेत. हे बघा, हे होल झालेलं आणि हे हिने फुलवून ठेवलं आणि मस्तपैकी आणि त्याच्यातून हवा चालली. आता ते ऑटोमॅटिक फुस होणार आहे. तर तिला आता व्हाईट बलून परत एकदा फुलवावा लागणार आहे. कुठे आहे होल? मधल्या साईडने. अच्छे से काम करो दीदी, अच्छे से काम करो. पैसा भी अच्छा सा दे दो. नहीं, हम लोग को फ्री में करके दो आप. सो इथे दीदीने बलून्स फुलवून घेतलेत. आता ते कुठे सेट करायचं ह्याचाच विचार चालू आहे. इकडे घे ते, त्या साईडला चांगलं वाटेल. वर नको, कारण ते वरचा स्पेस थोडा रिकामा ठेव. एक इथं लाव आणि एक इथं लाव. हां, अशा टाईप नाही कर. सो आम्ही इथे रेड आणि व्हाईटचा कॉम्बिनेशन सिलेक्ट केलेला आहे. आता हे डबल टेपने आम्ही सिक्युअर करू इथे वर. बड्डे गर्ल खूप सरप्राईज होणार आहे. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे मस्तपैकी. आणि ते जेव्हा येतील त्यांचं मी एंट्री दाखवणार तुम्हाला. सो गाईज, इथे आम्ही अशा प्रकारे बलून सिक्युअर करून घेतलेला डबल टेपने. आता ते किती वेळ राहतो आय डोंट नो, फक्त पडायला नको. आता आम्ही इथे सेकंड बलूनचं असं प्रिपरेशन करतो आहे ह्या साईडला लावण्यासाठी. आणि हे अशा प्रकारे काहीतरी दिसतंय. सिम्पलचं डेकोरेशन आहे. कसं वाटतं तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नीट फुलव. थोडे छोटे छोटे डेकोरेशनचं काम माझ्याकडे झालं. हां, हे तर नक्की आहे.
हां, हे अगदीच योग्य बोलतीये ही, बिकॉज घरात ज्यांचे पण बड्डे असतात डेकोरेशनचं काम हिच्याकडे असतं. बट यावेळेसचं माझ्या बड्डेला मीच स्वतः डेकोरेशन केलेलं आहे. मी केलेले, माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे प्रूफसाठी. मी पण होते. सो तू बोलू शकत नाहीस की तू डेकोर केले म्हणून. हां, पण होते. तू नव्हतीस. नव्हते मी. नाही, तू नव्हते. मी काहीतरी काम करत असेल दुसरं. आता इथे वर AC लावली आहे, त्या ACच्या हवेमुळे ते बलून्स हे नको व्हायला, पडायला नको. तरी पण मी त्याचं स्विंग वर केलं आहे, त्याचं जे फ्लॅग आहे वर केलेलं आहे मी. ऑर्डर कोणाला द्यायची असेल तर ऑर्डर दे. हां, डेकोरेशनचं ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज तुम्ही देऊ शकतात. जस्ट करते. हां, जस्ट वी आर किडिंग, डोंट बी सिरियस गाईज. कुठे डबल टेक? सो आता मी व्हिडिओ असा ह्याच्या काय बोलते मी, काय पण बोलते मी, जाऊ दे, तुम्ही इग्नोर करा. मी हे डबल टेप तिला चिटकवण्यासाठी मदत करते, हे असं काढण्यासाठी मदत करते, आणि हे काम नेहमी माझंच असतं. हे जरा विचित्र टाईपचं डबल टेप ते दोन्ही साईड. चिटकले. सिम्पल डेकोरेशन इज डन. हे घे, एक तिथं लावते बघ, ते पडणार आहे ते साईडचं. सो गाईज, छान असं मस्तपैकी आमचं सिम्पल असं डेकोरेशन झालेलं आहे. आता बड्डे गर्ल आली ना की खूप खुश होणार आहे, त्यांच्यासाठी हे सरप्राईज असणार आहे. आणि बड्डे गर्ल कोण आहे मी तुम्हाला दाखवणार, त्याच्यावेळी येतील त्यामुळे तुम्हाला दाखवणार. आणि त्यांच्यासोबत मम्मीची पूर्ण मित्रमंडळी येणार आहे. आता डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे, आता बाकीची आम्ही तयारी करतो, जसं की घर आवरणे वगैरे, किचनमध्ये काय लगबग सुरू आहे. आणि हे जे मेस आम्ही क्रिएट केलं हे सगळं आवरून घेतो, तोपर्यंत तुम्ही बघत राहा. सो गाईज, हे मस्तपैकी असं बड्डेचे स्लॅश आहे, जे आम्ही आता बड्डे गर्लला वेअर करणार आहोत. आणि हे मी दाखवते तुम्हाला, मी काढून बघू का? सो ह्याच्यावर असं लिहिलेलं आहे बड्डे गर्ल. आता तुम्हाला हे थोडं उलटं दिसत असेल. सो हे आत्ताच मी पिनअप करून ठेवते, म्हणजे आले आले आम्ही त्यांना हे घालू. प्रिन्सेसवाली वाईब येते आहे मी. अजीबो सा शहनशाह. कसं ग दीदी हे अशी ओढणीसारखी घालायची? हे जरा पिनअप करायला मदत कर. ओ हा, समजलं. हे इथून घालून, ह्याची मला आता प्रॅक्टिस राहिलेली नाहीये. मी जेव्हा स्कूल टाइम मध्ये असायचे ना, तेव्हा आमचं मार्च पास असायचं, तेव्हा आम्हाला हे खूप घालायला लागायचं माहितीये. तेव्हा खूप प्रॅक्टिस असायची मला. आता प्रॅक्टिसच राहिली नाही. प्रॅक्टिस म्हणजे उलटं कसं पण नाव असं सरळ दिसलं पाहिजे, क्लिअर कट. सो मी कशी दिसते मला प्लीज सांगा कॉमेंटमध्ये. दीदी या जरा हेल्प करायला मला. हे पिन कर, दोन्ही साईडनी सेक्युअर कर. सो गाईज, ह्या स्लॅशला मस्तपैकी पिनअप करून झालेलं आहे. आणि आता ते आले की आम्ही त्यांना, अरे सॉरी, रॉंग साईड. अशा पद्धतीने आहे हे. असं मस्त पिनअप केलेलं आहे मी. आणि इथे मस्तपैकी असं फुल वन साईड कार्यक्रम झालेला आहे, म्हणजे डेकोरेशन झालंय, ब्लँकेट्स लागलेत, स्लॅश रेडी. आता फक्त बड्डे गर्ल येण्याचा इंतजार आहे आम्हाला. बड्डे गर्ल लवकर या, 8 वाजलेत रात्रीचे. आणि त्याच्यामध्ये बर्थडे बॉय पण आहे. हा, त्याच्यामध्ये बर्थडे बॉय पण आहे. आणि त्यांचा बर्थडे आज नाहीये, 12th ऑफ डिसेंबर. 12th ऑफ डिसेंबर आम्ही आजच करणार आहे, कारण ते इथे राहत नाही, ते हैदराबादला राहतात. ते खास बर्थडे साठी इथे आलेले आहेत मुंबईमध्ये. सो आम्ही त्यांचा बर्थडे स्पेशल करण्याचा प्रयत्न करतोय आमच्याकडून जेवढं होते. सो आमची मजा मस्ती कशी वाटली हे पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा.
मला तर हे काढावंसंच वाटत नाही अशी प्रिन्सेसवाली फिलिंग येते. सो गाईज इथे एक लास्ट लुक दाखवते मी तुम्हाला. हे केक ठेवण्यासाठी आम्ही हे अरेंज केलं आहे आणि बघा फायनल लुक असं काहीतरी दिसतंय. कसं वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सो गाईज इथे मी आरतीचं ताट रेडी करते बर्थडे गर्लला ओवाळण्यासाठी. मस्त डेकोरेशन करून घेते ह्याचं रोज पेटल्सने आणि ह्याच्यात दिवा ठेवते. अशा प्रकारे सुंदर असं तयार केले मी. मी झोपले सकाळी बघतोय हॅपी बर्थडे रेखा. थँक्यू. सो गाईज मस्त आता बर्थडे केक आलेला आहे आणि ही आमची स्वीटेस्ट बर्थडे गर्ल आहे जी एकदम लेट एंट्री झालेली आहे पण छान एंट्री झालेली आहे. तर सरप्राईज मस्त छान भेटलेला आहे आणि आता इथे मम्मा बर्थडे स्लॅश घालते. हां नाही बरोबर आहे. सो अशा प्रकारे छान नटलेली आहे आमची बर्थडे गर्ल. नॉर्मल सिम्पल आहे पण छान दिसत आहेत. भरतनाट्यम तू कोर्स केला मग नाही एवढा छान टाइमपास म्हटल्यावर कसं व्हायचं ग. एकच नंबर आहे. खूप छान. पुढे बस. बॅग इकडे घे. दोघांना पण घेतात त्यांना कधी होणार आता करायला. हा नाही क्या नाही बोल रे. मला वाटतं पळायला आल्यासारखं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे रेखा. थँक्यू सो मच. ये रे तुला पण. सो गाईज ह्यांचा बड्डे 12 तारखेला आहे. सो आम्ही आजच ॲडव्हान्समध्ये ऑप्शन करून घेतात कारण हे हैदराबादला स्टे करतात. पूर्ण खाली. उदंड आयुष्य लाभो तुला. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्स मध्ये. हॅपी बर्थडे. असं केल्यावर काय सोनं मिळतं. औक्षण ग बाई. दाखव ग मला. अगं असं केल्यानंतर ना तुझी दृष्ट सोन्याला जाते आणि सोन्याहून पिवळं तुझं होतं. ओके झालं नाही. थोडं गरम आहे की नाही माहित नाही मला. कसं आहे माहित नाही. कसं म्हणताय. चांगलं झालंय खरं. हास जरा हास. अरे यार तांदूळ चिटकू दे. चांगली बायको भेटू दे. ऑलरेडी आहे ग तिथं मागेच पडली. फोटो ना दाखवला आम्हाला. छान आहे.
चुपके चुपके. हा चोरी चोरी चुपके चुपके. छान आहे. अरे वा, हलवा गाजर का हलवा. गरम आहे का गले? नाही बरोबर आहे, मला नाही बरोबर वाटतं. आता त्याला माहिती कसं झालंय? खाऊ ते दे. बसा तुम्ही खाली बसा. खाली बसू. हा चलो 1 2 3 स्टार्ट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर रेखा. हॅपी बर्थडे टू यू. God bless you dear. May God bless you dear. Happy birthday to you. Happy birthday to you. नाही नाही ते सगळं काय नको आले ते हॅपी बर्थडे खूप छान. सांग नाही ते आमचं बर्थडे हे गिफ्ट आहे तुझं ते. अगं बर्थडे गिफ्ट हेच इम्पॉर्टंट आहे. घे ग. नारायणला घे ग. प्लीज प्लीज बर्थडे गिफ्ट. व्हिडिओ मध्ये सांगते प्लीज. हा मैत्रीण आणि ते असल्या मैत्रीण नको हा मला. हे बर्थडे गिफ्ट नको प्लीज. हे परत देते रिटर्न गिफ्ट. मस्त एक नंबर. रिटेक रिटेक. बर्थडे बॉय गो. बस सो गाईज बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता इथे गरमागरम मम्मा बटाटे वडे तळते. वडापावचे बटाटे वडे ते अशा प्रकारे आपण इथे बॅटर लावून घेतलेलं बेसनाचं. मला पाण्याचा हात थोडा टाकू का असंच डायरेक्ट? नाही वाटी. सो इथे गरमागरम बटाटे वडे रेडी झालेले तळून. आता आपण ते काढूयात. त्याच्या खाली प्लेट ठेव ना एक. केसात बघ ना कसे तांदूळ बसलेत बघ ना. गरमागरम वडे रेडी आहेत गाईज, या खायला. सो गाईज इथे छान प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही डिनरला बसलोय. माझा फेवरेट वडापाव माझ्या मैत्रिणीने बनवलाय. आय लव्ह वडापाव. अशा प्रकारचा काहीतरी बेत आहे, खिचडी आणि मस्तपैकी वडापाव असा. मस्त बेत खूप छान आहे. हा छान आहे. मैत्रिणी असे होते अशा. हा माझा फर्स्ट असा वाढदिवस आहे की माझ्या आवडीचा फेवरेट डिश बनवलाय, ते पण माझ्या मैत्रिणीकडून. ना आई वडिलांनी केलंय, ना सासू सासऱ्याने केलंय, ना हजबंडने पण केलेलं, ना नारायणने केलेलं. आमच्यासारखी मजा कोणी केलीच नाही. एवढी मजा केली ना तेवढं. हे प्रेम प्रकरण असं असतं, ह्याच्यावर प्रेम करावं की किंवा काय हे असलं काहीही कळलं नाही. आणि कुणीतरी काय बोललं तर त्याला मारायचं, इतर प्रकरण. आणि माझ्याकडे एकच होतं, काही झालं तरी सरांना सांगायचं. मग ती कुठलीही गोष्ट असो, कोणाचं प्रेम प्रकरण असो, कोणी मारलेला असो, कोणी कुणा मागं फिरायला गेलेला असो, काही असो, किंवा कोण परत मुली काय करायचं. सो गाईज आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.